नमस्कार मंडळी, शुभप्रभात तुम्हा सर्वांनाच। आणि ही शुभप्रभात आहे ही थेट आईच्या कारले गडावरून आहे। आत्ताच आम्ही आईचं दर्शन घेऊन बाहेर पडलेलो आहोत। तर हा दिवस आहे आपल्या पालखीचा शेवटचा दिवस, म्हणजेच तिसरा दिवस आहे। आता निलेशी ते चाय घेतोय लोणावळ्यामध्ये। आता आम्ही चाललेलो आहोत नेरळच्या दिशेने। तर आपला परतीचा प्रवास हा सुरू झालेला आहे। आता नेरळमध्ये फायनली पालखी पोहोचलेली आहे आणि आम्ही सुद्धा। तर आता आपल्याला पाहायला मिळेल हा पालखीचा जल्लोष। गुलाल उधळत सर्वजण फार जल्लोष करत आहेत इथे। या लोकांची थोडीशी मस्ती चालू आहे, निलेश आणि अजय आणि त्यांचे मित्र। आणि इथे आपली पालखी आहे। ही पालखी ज्या गणेश मंदिरातून आपण काढतो त्याच गणेश मंदिरात आता ही पालखी पुन्हा नेत आहोत। आणि ते अध्यक्ष काका आहेत, मस्कर काका, ज्यांना घेऊन सर्वजण नाचत आहेत आणि खूप एन्जॉय करतात, खूप जल्लोष करतात सर्वजण। जसंच आपल्या पालखी मंदिरातून निघते तेव्हा जसं जल्लोष केला जातो, जसं पालखीचं सुरुवात केली जाते त्याच उत्साहात त्याच जल्लोषात पुन्हा पालखी येते नेरळ गावामध्ये, तेव्हा सुद्धा त्याच पद्धतीने इथे उत्साहात पालखीचं स्वागत सुद्धा केलं जातं। मंडळी, आता आम्ही आईची पालखी आणि आईचा मुकुट घेऊन सोनू दादाच्या घरी चाललेलो आहोत, ज्यांच्याकडे वर्षानुवर्षे या पालखीचा मुकुट असतो। तिथेच दर मंगळवारी आरतीसुद्धा असते आणि सर्व दिवस ते आईच्या मुकुटाची पूजासुद्धा करतात। तर तिकडे आता आम्ही चाललेलो आहोत।